माघी गणपति उत्सव बड़े धूमधाम से मनाया जा रहा है। पिछले साल भी काफ़ी बड़ी संख्या में भक्त आए थे, क्या कहना चाहिए? आज माघी गणेश जयंती और इस अवसर पर अपने नेवनगर में कुर्ला में सभी भक्तों के लिए यह माघी गणेशोत्सव सार्वजनिक रूप में हम लोग कर रहे हैं और इसका भक्तिपूर्ण आनंद सभी रहवासी नागरिक ले रहे हैं और मुझे भी बहुत अच्छा लग रहा है कि सभी नेवनवासी कुर्लावासी इस माघी गणेशोत्सव में शामिल है। पिछले साल भी बड़े धूमधाम से मनाया गया था। पिछले साल के मुकाबले इस साल और ज़्यादा पब्लिक आई है, क्या कहेंगे? और किस तरह का दिखावा जो किया गया है इसके बारे में? आपने देखा रहेगा कि जो डेकोरेशन किया हुआ है वो तुळजापुर के जो तो अपनी कुलस्वामिनी तुळजा भवानी का मंदिर है, उस मंदिर के अनुसरण यह दिखावा किया गया है और भक्त इसके लिए ही खुश है कि सभी व्यवस्था भी अच्छी है और उनकी दर्शन की सुविधा भी अच्छी हो रही है। और माघी गणेशोत्सव अपने विभाग में सार्वजनिक रूप में ये पहली बार हो रहा है। एक तरफ कुर्ला फेस्टिवल संपन्न हुआ, उसमें बड़ी संख्या में लोग आए थे। ये दो तीन दिन ऐसे प्रोग्राम, पब्लिक प्रोग्राम कैसे आप ऑर्गेनाइज कर पाते हैं, क्या कहेंगे? इसके बारे में अकेला नहीं हूँ, जो है सभी हमारे पदाधिकारी, सभी कार्यकर्ता और सभी रहवासी भी इसमें शामिल है और इसीलिए इतना अच्छे प्रोग्राम हो सकते हैं। धन्यवाद। पहिल्या वर्षी माघी गणेशोत्सव घरी होता, त्यावेळी जी गर्दी होती ना, त्या गर्दीला आटोक्यात आणता आलं नाही, म्हणून साहेबांनी ठरवलं की आपल्याला ही जागा कमी पडते, मग आम्ही ठरवलं की ह्या हॉलवरती आणि प्रत्येक वर्षी मला वाटतं मागच्या वर्षी 2,500 लोकांचं जेवण ठेवलं होतं, यावेळी झालं ते 3,500च्या वरती गेले। आता पुढच्या वर्षी म्हणजे ही गर्दी नाही आहे, हे प्रेम आहे, लोकांचं प्रेम एवढं वाढलं आहे आणि ते सगळं कामाच्या माध्यमातून आणि आमदारांचा स्वभाव हा स्वभावाचा सगळा परिणाम आहे आणि गणराया आम्हाला अशीच चांगली काम करण्याची बुद्धी देऊ आणि आम्ही पुढे असंच काम करत राहू। आणि सर्व कुर्ल्यातील नागरिक जे मतदारसंघातले जे आमचे काय बांधव आहेत, सर्वसामान्य मानापासून तर सर्व प्रत्येक इकडे ना, तर खूप आनंद क्षण आहे, तो आम्ही एन्जॉय करतो। काय सांगणार आहे? आमदार मंगेश कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली माघी गणपती उत्सव मोठ्या संख्येने लोकांची उपस्थित काय सांगतात? माननीय आमदार मंगेश कुडाळकर साहेब गेल्या 5 ते 6 वर्षापासून हा माघी गणेशोत्सव साजरा करतात। 3 वर्ष त्यांनी घरी केलं। ही जनतेचा अलोट गर्दी पाहून काही निर्णय घेतला झाला की ह्या सुसज्ज हॉलमध्ये आपण लोकांसाठी उपलब्ध करून दिला आणि इथेच गणपती आम्ही बसवला, साहेबांनी सुरुवात केली। पण कुर्ला विधानसभेमधील संपूर्ण जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे, हे गणपती बाप्पाने आज खऱ्या अर्थाने दाखवून दिलं। खरे आतापर्यंत 4,500 लोक या ठिकाणी येऊन गेली। हे काउंटिंग आम्ही कसे केले तर हळदी कुंकू समारंभ आणि जेवणाच्या प्लेटवर आम्हाला कळलं की अजूनही लोकांचा अघोग म्हणजे पूर्णपणे चालू आहेत। आज बिल्डिंगवरचं लाईन चालू आहे आणि हा माघी गणेशोत्सव खूप चांगल्या प्रमाणात सर्व कार्यकर्ते मिळून मंगेशजी कुडाळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करतोय आणि गणपती बाप्पा आम्हाला त्यामध्ये नक्की यश देईल याची आम्हाला शाश्वती आहे। काय सांगणार आहे? आज माघी गणपती उत्सव साजरा होत आहे, मोठ्या संख्येमध्ये लोकांची उपस्थिती आहे, काय सांगणार आहे? नक्कीच भाईने पहिले 3 वर्ष जसं संजयजी आमचे म्हणाले की घरी हा सण आम्ही साजरा केला, त्याच्यानंतर ही गर्दी आणि हा ज्या लोकांची स्फूर्ती आणि श्रद्धा जे लोकांचे भाईंविषयी जे लोकांचं प्रेम आहे कुर्ला विधानसभेमध्ये, त्या ह्याने आम्ही आता इथे हॉलमध्ये या चांगल्या वास्तूमध्ये आम्ही हे ठरवलं करायचं। पण तुम्ही आज बघाल की आज जसं संजयजीने सांगितलं की 4,500-5,000 लोक आत्तापर्यंत जे आम्ही हळदी कुंकूचे वाटप केलेत आणि जेवणाचं जे आपण हे केलं आहे आणि अजूनही गर्दी तुम्ही जर बघाल की अजूनही गर्दी आहेच, अक्षरशः 15 नंबर बिल्डिंगच्या बाहेरपर्यंत गर्दी अजून चालू आहे। नक्कीच सगळ्या लोकांचं चांगलं आम्हाला हे आहे आणि बाप्पाचा आशीर्वाद आहे आणि असा सदैव आशीर्वाद आमच्या मंगेश भाईवर राहो आणि आमच्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्ते सहकार्यांबरोबर राहो हीच आम्ही बाप्पाला विनंती करू। कशा प्रकारे हे पूर्ण नियोजन केलं आहे आणि एवढं छान देखावा जे बनवलं, काय सांगणार आहे? हे सर्व जे नियोजन आहे ते आमच्या मंगेश भाईंच्या नेतृत्वाखाली झालेले आहे। त्यांनी हे सगळ्या गोष्टी ठरवतात आणि नक्कीच आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांची टीम आहे। दोन्ही मुलं जय आणि यश या त्या दोन्ही मुलांनी आजमध्ये मेहनत घेतलेली आहे आणि ही दोन्ही मुलं आमच्याबरोबर एक सामान्य कार्यकर्त्यासारखेच वागतात आणि आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यासारखे ते आमच्यासोबत कांद्याला कांदा लावून काम करतात आणि संपूर्ण नेतृत्व हे कुडाळकर साहेबांच्याच आशीर्वादाने आज कुर्ला विधानसभेमध्ये आम्ही ठामपणे सांगतो गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने पुन्हा आने वाले दिन हे मंगेश भाई के रहेंगे। गणपती मोरया।